हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर टायमिंग सांगेन तर आता मॉर्निंगचे 10:30 वाजलेले आहेत आणि अर्चना थोड्या वेळा जायला निघणार आहे। म्हणजे सकाळपासूनच आमची घाई गडबड आहे, कारण अर्चनाला जायचं आहे अगोदर माहेरी, तिथे बॅग वगैरे आवरून मग तिला तिच्या गावी जायचं आहे आणि त्यानंतर जायचं आहे पुण्याला। तर खूप तामझाम आहे, कारण एकदमच आईला असं झालं ना, त्यामुळे सगळे घाबरल्यासारखं झालं आणि कुठलं काही सुचलं नाही आहे की बॅग वगैरे आवरायचं आहे, हे करायचं आहे। कारण 2 दिवस अगोदरच अर्चना जायला निघालेली होती, पण अचानकच आईला असं झालं ना, त्यामुळे ना थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं आम्हाला। थोडा वेळ काही सुचलं नाही आणि सगळेजण आम्ही इकडं आलो। मग अर्चना पण तशीच आलेली आहे, बॅग कपडे सगळं तिकडं राहिलेलं आहे, म्हणून अर्चना थोडीशी घाईगडबड करत होती जाण्याची। तर अर्चनाला मी इकडं अगोदर आयर करते आणि वैष्णवीला ड्रेस पण घ्यायचा आहे, तर मी पण अर्चनासोबत जाणार आहे। तर इकडं मी ही साडी काढलेली आहे, पिवळी साडी आहे, म्हणजे मी पण पिवळी साडी घातलेली आहे आणि अर्चनाला पण इकडं पिवळी साडी मी नेसवत आहे। आणि इकडं वैष्णवी करत आहे ओवाळणीची तयारी। तर इकडं आरतीचं ताट आणलेलं आहे आणि दिनेशला ओवाळणी करत आहे। म्हणजे दीपावलीच्या सणामध्ये वेदिका आलेली होती आणि आता वैष्णवी आलेली आहे आणि दिनेशला इकडं ओवाळणी करत आहे। आंबादस लागलेला आहे त्याच्या कामामध्ये, म्हणजे फोटोशूट करत आहे। तर इकडं बघू शकता पोज देऊन थांबलेले आहेत, हा फोटो काढत आहे। सुरू आहे सगळ्यांचं आपापलं। आणि इकडं अर्चनाला मी साडी नेसवलेली आहे, तर मला अगोदर साडी घालवणे आणि मग मी ओटी भरते। आणि आईला म्हणलं थोडंसं निवांत राहा, पण नाही घाई गडबड खूप करत आहे, म्हणत आहे की गावाकडे पोरी आलेले आहेत, म्हणजे बहिणी आलेत ना माझ्या सगळ्या। तर आईचं इथं मन लागे ना की घराकडे ते कशी राहतात काय नाही, मी नाही ते त्यांना करमत नाही। आणि त्यांचं पण म्हणणं तेच होतं की ताई आईला लवकर पाठवून दे। तुम्ही म्हणता की आईला ठेवून घ्या, कसं ठेवून घेणार। आईचं ना असं आहे, एक तर इथं करमे ना आणि तिकडं सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आई नाही ते घरात थांबेना, ते असं झाले म्हणजे त्यांचा पाऊल थांबेना असं झालेलं आहे। तर मला आईला कसं बसं 2-4 दिवस ठेवून घेऊया, मग त्यानंतर पाठवून देणार आहे। तर इकडं अर्चनाला आयर केला मी, म्हणजे साडी जी आहे ना ती नेसवली, म्हणलं नेसू नये ती साडी घालू नये ओटीवरते, पण नाही इकडं फोटोशूट करायचा होता, अगोदर सगळ्यांना फोटो काढायची होती। आणि जसं दिनेश इकडं फोटो काढायला लागला तसं आंबादच त्याच्या डोक्यात, म्हणजे तोंडावरती पूर्ण चेहरा झापत होता स्टॉलनं, म्हणजे फोटो काढता येऊ नये, काहीतरी असेच कारनामे आंबादच करत असतो। तर इकडे बघू शकता सुरू आहे सगळ्यांची आपापली मस्ती। आणि साडी घालून आलेली आहे, तर अर्चनाची ओटी भरते, म्हणजे थोडंसं लवकर तिला पाठवते, कारण पुन्हा तिला खूप गोंधळ होणार आहे, कारण एकतर इथं एसटी वेळेत येत नाही, मग त्यानंतर गावाकडे जाणं, तिथं थांबणं, बॅग आवरणं, मग तिथून तिच्या गावाकडे जाणं, एसट्या वेळेत नाही येत, त्यामुळे म्हणलं थोडंसं लवकर नाही। आणि एकतर वातावरण असं झालं ना की पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालेलं आहे, बाहेर येणं जाणं कठीण झालेलं आहे या पावसामुळे। किती दिवस हा पाऊस पडणार काय माहिती। तर आईकडे निवांत बसलेले आहे, थोडंसं जे आहे ना मार लागलेलं दुखत आहे। तुम्ही म्हणत होता की ते मिरगुडीचा पाला आणि त्यामध्ये काय ऑइल वगैरे काहीतरी जे खराब झालेलं असतं ना ते लाव, गरम कर आणि मग ते म्हणजे सेक असं म्हणत होतं। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गरम गरम पाण्याने आंघोळ घाल, तर मी ते पण करेन, म्हणजे जितकं होईल तितकं मी प्रयत्न करत आहे। घरगुती विलास पण आणि डॉक्टरांना पण आम्ही दाखवलेलं आहे, टॅबलेट पण चालू आहेत, परत डॉक्टरांनी जी क्रीम दिली ते पण आहे, ते पण आम्ही लावत आहोत। पण दररोज मी कोरपडीने सेकत आहे, म्हणजे कोरपडीवरती थोडीशी हळद टाकून गरम करून सेकत आहे, त्यानं पण आईला खूप आराम भेटलेला आहे। तिकडे अर्चनाची बॅग रेडी झालेली आहे आणि आमचा फोटोशूट वगैरे झाला आणि दोघी बहिणी पिवळ्या साड्या घालून पिवळ्या झालेलो होतात, म्हणजे अगोदरच मी घातलेली होती साडी, नंतर अर्चनाला पण मी पिवळी साडी इकडे केलेली आहे, पण खूप सुंदर तिला वाटत होती। बघू शकता पिवळ्या साडीमध्ये आणखीनच तिचा कलर खुलून आलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे साडी तिला। तर इकडे अर्चना रेडी आईला ते सांगत आहे की आई काळजी करू नको, निवांत ताईपाशी 4-8 दिवस राहा, पूर्णपणे तुझं दुखणं जे आहे ना कमी झाल्यानंतर परत जा। ती तर सांगून गेली, ती तिचं काम केली, पण माझ्याकडे थांबायलाच तयार नव्हती। म्हणत होती की करमेना, परत तिकडं गावाकडे आजी आहे बाबा आहे, ते जेवण कसे करतील, परत भैया आहे, परत सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, तर कसं मी गेल्याशिवाय जमणार नाही की तिची ओढ अशी आहे, म्हणजे आईचं मन राहावे ना, कारण घराकडे कोणी नाही, पोरी कसं राहणार, असं तसं तिची काळजी लागून राहिलेली होती। तर बघूया आता 2-4 दिवस ठेवून घेणे कठीण झालेलं आहे। तर अर्चना आणि मी आलेलो होतो आता फायनली बस स्टॉपला, आणि इथं कपड्याच्या दुकानात आम्ही आलेलो आहोत। जेही आमची कपड्याची खरेदारी होते ते इथेच होते, म्हणजे गायत्रीला वेदिकालाही मी इथं ड्रेस घेतलेला आहे, परत इकडं वैष्णवीला ड्रेस घेण्यासाठी आलेलो आहोत। तर इकडं ना चॉईस करणं खूप कठीण आहे, खूप सारे समोर टाकतात ना, असं वाटतं की सगळेच उचलून घेऊन जावं, त्यामधलं एक चॉईस करणं खूप कठीण होतं मला तरी पण वैष्णवीला जे आवडलं म्हणजे तिच्या पसंतीचा ड्रेस ती घेतलेली आहे। अर्चना, अंबादस, वैष्णवी सगळेजण गेलेले आहेत गावाकडे, म्हणजे माझ्या माहेरी गेलेले आहेत आणि तिथून
त्यांच्या गावी जाणार आहेत आणि मी पण परत घरी आलेली आहे आणि येईपर्यंत आई रेस्टच घेत होती. तर टॅबलेट पण आज चेंज करून आणलेला आहे, म्हणजे दिनीचे पप्पा जे अगोदरचे टॅबलेट दिलेले होते ना डॉक्टरांनी ते घ्यायला नको म्हणत होते, दुसरे चेंज करून आणलेले आहेत. आणि ही सगळं आम्ही आवरतच होतो, आईला जेवण करून टॅबलेट वगैरे मी देतच होते. तितक्यात माझे मामा आलेले आहेत, म्हणजे सकाळी मामाचा फोन आलेला होता. तर आई बायकून पडली माहिती झालं त्यांना आणि मी म्हणलेले होते की काही काळजी करू नका, आईला जास्त लागलेलं नाही आणि माझ्यापाशी आहे, रेस्ट घेत आहे ती. तरी पण बघा बहीण भावाचं नातं असं असतं ना. जसं मामाला कळालं की आई पडलेली आहे तर संग ते आलेले आहेत म्हणत होते. घरीही गेले नाही, जेवणही केलं नाही, संग चेष्टीत बसून मी आलेलो आहोत म्हणत होते. आणि जोरदार पाऊस होता, पावसामध्येच मामा भिजत आलेले आहेत. खूप पाऊस आहे आता, बाहेर पूर्णपणे चिखल झालेला आहे. काय वातावरण झालेलं काही समजेना, म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा काहीच राहिलेलं नाही, कधी पाऊस येतो असं झालेलं आहे. आमदा तरी पूर्ण वर्षभर पाऊसच आहे. तिकडे मामाला म्हणलं अगोदर फराळ करा, पण मामाला काही तेलकट खायचं नव्हतं, फराळ करायचा नव्हता, कारण आता दिवाळीच्या सणामध्ये ना सगळ्यांच्या घरामध्ये हेच आहे. तेच म्हणते मामा की मला जेवायला वाट, म्हणजे काही नको फराळीचं. तिकडं पनीरची भाजी आज बनलेली होती, पालक पनीर, भाकरी, परत चपात्या, भातवर मी सगळंच बनवलेलं होतं. तिकडे मामांना आणि आईला जेवायला वाढलेलं आहे. थोडा वेळ मी बोलत बसले आणि आता आमची इकडे चर्चा सुरू झालेली. म्हणजे मामा म्हणत आहेत की मी सोबत घेऊन जातो आईला. तर मी म्हटलं राहू द्या 4-8 दिवस, कारण आता प्रवास करणं ठीक नाही, एसटीला उतरणं चढणं काही नको, तर राहू द्या म्हणलं. आणि मामाला परत मी पाठवून दिलेलं आहे. मामा गेलेत, म्हणजे मामाला भेटून ना खरंच खूप छान वाटलं. असं बोलवलं तर येत नाहीत, खूप बिझी असतात सगळे आणि आपापल्या संसारात इतके बिझी झालेत ना सगळे की येणं जाणं कठीण झालेलं आहे. पण आईचं असं ऐकल्यामुळे ना इतक्या फास्ट मामा आले ना की 1 तासामध्ये ते इथं होते. तर प्रेम हे असं असतं. तर मामांना भेटून खूप छान वाटलं, खूप दिवसानंतर आलेले होते मामा. आणि मामा गेले आणि लगेच रोहिणी आलेली आहे, म्हणजे माझी 5व्या नंबरची बहीण आहे ती. म्हणजे आईकडे आलेली 4 दिवसा अगोदरच, पण आई इकडे आलेली ना मग तिथं यांचा पाऊल थांबे ना. अर्चना गेलेली आहे आणि रोहिणी इकडे आलेली आहे. असंच बोलवलं ना कुणालाच येणं होत नाही, म्हणजे माहेर इतकं प्रिय असतं ना, माहेर सुटणं खूप कठीण आहे. पण आई इकडे आलेली ना म्हणजे आईनंच माहेर असतं. आई इकडे आलेली तर सगळ्या माझ्या बहिणी एक इकडे येत आहेत. तर इकडं रोहिणी आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि आम्ही आता दोघी बहिणी निवांत बोलत बसलेलो आहोत आणि फराळ पण दिलेला आहे. पण रोहिणीला पण काही फराळ करायचा नव्हता, कारण सगळ्यांच्या डोक्यात बसलेला आहे फराळ, आता सगळ्यांच्या घरी तेच आहे आणि ती जेवण करूनच आली होती असं म्हणत होती. तर सान्वी आणि शिवम दोघांना थोडंफार खाल्लेलं आहे. परत मी ताटली तसे उचलून आतमध्ये ठेवली आणि नंतर आम्ही दीपकच्या फोटो वगैरे बघितलं, कारण दीपकच्या कार्यक्रमात रोहिणी आलेली नव्हती. तर तेच फोटो बघितले, व्हिडिओ बघितले, छान वाटलं. तिला म्हणत होती ताई इतका छान कार्यक्रम केला तुम्ही, मला येणं झालं नाही, कारण तेव्हा तिची तब्येत ठीक नव्हती आणि खूप लांब आहे तिचं गाव, लांबला प्रवास आहे, त्यामुळेही ते आलेली नाही आहे. तर आता सगळं बघितलं, म्हणजे फोटो आणि व्हिडिओ हे ना खरंच बघा असले पाहिजे, म्हणजे नंतर बघण्यासाठी सगळ्या आपल्या आठवणी ताज्या होतात आणि जे मिस करतात ना कार्यक्रम ते पण परत बघतात, छान वाटतं. तर इकडं आईला इथंच आतरून दिलेले, मी आतमध्ये ना बसत नाही, एकटेपणा जाणवतो तिला, बेडवरती बसायला नको वाटतं. इथंच TV पाहत किंवा सगळ्यांशी बोलत इथंच बसते आई, इथंच मी आंतरण दिलेलं आहे आईला. आणि इकडे शिवमला आणि सान्वीला बालुशाही खायची होती, म्हणजे फराळच्या ताटलीमध्ये जी बालुशाही दिलेली होती ना ती बालुशाहीच खाल्ली, बाकीचं काही खाल्लेलं नाहीत आणि परत ते मागत आहेत. खरंच खूप छान बालुशाही झालेली आहे. तिकडे फोटो वगैरे सगळं आतमध्ये नेऊन ठेवलेला आहे. आईला म्हणजे चहा बनवून देते, तर काही खायचं प्यायचं मन नाही आहे तिचं, तर निवांत झोपलेली आई इकडे TV पाहत. आणि इकडे शिवम आणि सान्वी यांची मस्ती इतकी आहे ना, म्हणजे सान्वी ना खरंच खूप मस्ती करते, सुरूच असतं तिचं काहीतरी काही आणि शिवम पण तसाच. तर इकडं सुरू आहे यांचं सगळ्यांचं, म्हणजे सगळे आल्यानंतर ना खरंच छान वाटतं, खूप एन्जॉय करतो आपण. आणि ते एक झालं ना, इथं किचनमध्ये जे आम्ही दार बसवलेले होते ना ते पावसामुळे झालेले का कशामुळे झालेले, म्हणजे थंड धरल्यामुळे ते क्लाउड फुगलेला आहे असं वाटतं मला. तर ते दरवाजेच व्यवस्थित बसत नाही. सान्वी तेच काम करते आल्यापासून, म्हणजे ते दार व्यवस्थित लावणं, दोन्ही दारं एकत्र लावलं तर ते छान बसतात आणि एक लावायला गेलं की मग ते व्यवस्थित बसत नाही, थोडंसं आतमध्ये जाय दिसत आहे. तेच म्हणते सान्वी की मावशी मी लावून जाते तू परत काढते, मी लावून जाते तू परत काढते, म्हणजे तिला एक मोठं काम केल्यासारखं ते होत आहे. मी जसं ते दार काढून काही घेतलं आतमधलं मग परत मी घाईगडबडीत तसंच लावते, मग ती येते तिकडून बघते, लक्ष देते आणि दोन्ही दारं काढते, मग दोन्ही एकत्र लावते आणि छान मग पॅक करते त्याला. आणि म्हणत पण असते आता काढू नको, आत्ताच मी लावले, सुरू आहे तिचं, म्हणजे तिची बडबड सुरूच असते दिवसभर, तोंड बंद करत नाही आहे ते. तर आता मी करत आहे इकडं रात्रीचा स्वयंपाक.
तर आज स्वयंपाकामध्ये मी मुगाची भाजी बनवणार आहे, म्हणजे आईला पण चालेल, म्हणजे आता पतपाणी आहे ना त्यामुळे जास्त मला हे ते बनवायला जमत नाही. तर म्हणलं मुगाची डाळ कुकरला लावून एक शिटी देऊया आणि त्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून मी तडका देणार आहे. आणि इकडे यांचं चालू आहे पाणी पिणं, हे ते पाणी सांडणं, पिण्यापेक्षा जास्त सांडणं चालू आहे. शिवम तरी उघडून बघत आहे त्या हांड्यात काय आहे, ह्या हांड्यात काय आहे, तिकडं काय आहे, इकडं काय, म्हणजे पाणी सांडणं मुलांना खूप खूप आवडतं. तेच बघत आहे. तीच रोहिणी म्हणत आहे की शांत बसा, पण शांत बसणार नाही, आगाव केल्याशिवाय जमणार नाही यांना, असं आहे. ते इकडं जेवण करत आहे सानवी आणि शिवम, म्हणजे स्वयंपाक बनतच आहे रात्रीचा, पण वरण भात हे जेवण करत आहेत. म्हणजे आल्यानंतर फराळच केला होता, बालुशाही चॉकलेट वगैरे हेच खाणं चालू होतं. तर म्हणलं आता जेवण करतील, थोड्या वेळात झोपतील पण, हे कारण आता दिवस मावळलेला आहे, म्हणजे इव्हनिंगचे 6:30-7 वाजलेले आहेत आणि शिवम थोडंसं लवकरच झोपतो. तर रोहिणी जीव घालत आहे, तोपर्यंत इकडं बोलत बोलत मी स्वयंपाक करत आहे. म्हणजे दोघी बहिणी किचनमध्येच बसलेलो आहोत. आई झोपलेली निवांत, तर तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेऊ. तर इकडं मुगाची डाळ मी शिजवून घेतलेली आहे. इकडं हांड्यामध्ये गरम पाणी ठेवलेले भाजी टाकण्यासाठी. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, लसूण टाकलेले, परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेले आहे, परतून घेतलं. इकडं कमी गॅसवरती मसाला बनत आहे, तोपर्यंत मी डाळ जी आहे ना थोडंसं हळदी पावडर आणि मीठ टाकून घाटून घेतलेली आहे. म्हणजे थोडंसं पातळ मी बनवणार आहे, मुगाचं छान बनतं. आणि यावरती ना कसुरी मेथी टाकायची, यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. तर इकडे बघू शकता शिवम केव्हापासून रडणं चालू आहे त्याचं, आता काय मागत आहे काय माहिती, म्हणजे सांगत पण नाही, रडणंच चालू आहे त्याचं. लहान मुलांचं असंच असतं ना, म्हणजे सांगत तर नाही तर रडणं सुरूच असतं. तर तेच रोहिणीला चिरड पण आलेली होती, म्हणजे केव्हापासून रडत आहे सांगत पण नाही काय पाहिजे. तर मी आतमध्येच घेऊन आलेली आहे त्याला आणि त्याच्याशी बोलत बोलत इकडे आम्ही आता भाजी बनवत आहोत, शिवम आणि मी. तर तेच मसाला झाला की नाही बघत आहे मी, म्हणजे छान भाजला की नाही, तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. नंतर जी मुगाचं मी मिक्स करून ठेवले डाळ ते ओतायची आहे यामध्ये. आणि शिवमशी बोलणे सुरू आहे माझं, म्हणजे थोडंसं जास्तच रडत होता, जसं मी बोलायला लागलं तसं मग बोलत आहे, असं तसं सांगत आहे. मला खूप छान वाटतं, लहान मुलाचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं. पण इथं ना मी व्हॉईस म्यूट का करते, कारण टीव्हीचा आवाज जास्त येतो यामध्ये, त्यामुळे ना मी तर आवाज कमी केलेला आहे. तिकडं सगळं बनलेलं आहे, मसाला वगैरे. आता टाकूया यामध्ये डाळ. तिकडं मस्त अशी मुगाची भाजी बनलेली आहे. कुकरला भात लावते आणि संग मी जेवायच्या भाकरी बनवून घेते, कारण चपाती कुणालाही आवडत नाही ना. दिनेश पप्पा खातात ना, आई खाते ना, रोहिणी तिला पण भाकरच आवडते. तर मला सगळ्यांची फेवरेट जेवायची भाकरच बनवूया. तिकडे शिवम रडला ना थोडंसं असं झालेलं आहे, तर तेच मी चेहरा वगैरे पुसत आहे त्याचा. आणि इकडे भाजी बनलेलीच आहे. आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकूया, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आणि थोडासा मसाला, एकदम मस्त भाजी बनलेली आहे. तसं तर रात्रीच्या वेळेस बघा हलकं फुलकं जेवण छान असतं, जसं खिचडी किंवा मुगाची डाळ वगैरे छान असतं, हलकं असतं हे. तर मिक्स केलेलं आहे, बनलेली आहे भाजी. आता भाकरी बनवून घेते, दिनेश पप्पा आल्यानंतर सगळेजण जेवण करू. म्हणजे थोडासा लेट होतो, 10-11 तरी सहज वाजतात. तर आता स्वयंपाक बनलेला आहे. शिवमला घेऊन मी बाहेर आलेले हॉलमध्ये. आता थोडा वेळ बोलत बसून, जोपर्यंत की दिनेश पप्पा येतात, बाकीचे सगळेजण येतात, तोपर्यंत आई पण बसली. तर आईला म्हणलं जेवण करतो. आणि इकडे शिवमचं परत रडणं सुरू झालेलं आहे, म्हणजे पाणी सांडत आहे, ती सांडू देत नाही ना, मग रडणं चालू झालेलं आहे त्याचं, की पाणी सांडायचं, ते घरभर पाणी सांडत आहे. जिथं कॅन ठेवली ना ते नळ चालू करतं आणि मग ते बंद करता येत नाही, मग घर भरून पाणी करत आहे. जेव्हा नको म्हणतो त्यावेळेत असं लोळणं रडणं सुरू असतं त्याचं. तर मी इकडे तांब्या घेऊन आले, म्हटलं पाणी पी, पण नाही, पाणी प्यायचं नाही, नळ चालू करायचं आहे ते आणि सगळीकडे पाणी सांडायचं आहे. अशी मस्ती सुरू आहे सानवीची आणि शिवमची. सानवीचं ठीक आहे, तिला समजतं बोललेलं, पण शिवमला समजत नाही आहे, त्यामुळे ना थोडंसं असं करतो. तिकडं आता आमची चर्चा सुरू आहे, मुलं कसं करतात काय नाही, म्हणजे एकतर समजत नाही, ऐकत पण नाही. चालू आहे आमचं बोलणं इकडं. आई तेच म्हणते, लहानपणी तुम्ही पण तसंच करायचो, एकाला समजूत काढीपर्यंत दुसरं रडायचं, दुसऱ्याला समजूत काढीपर्यंत तिसरं रडायचं. तर खरंच बघा, विचार केलं तर एक मला वाटतं की 2च मुलं आहेत, तर इतकं परेशान करतात, त्यांना समजूत काढता काढता आपण रडकुंडीला येतो. तर आईनं कसं केलं असेल ना, आम्ही 7 बहिणी 1 भाऊ, काय झालं असेल, कसं केलं असेल, तेच विचार येतो मला कधी कधी. कारण 2 मुलं सांभाळणं इतकं कठीण झालेलं आहे, तर 7-8 मुलं कसं सांभाळले असतील ना, खरंच खूप कठीण होतं. तर इकडं सानवी काहीतरी सांगत असते, शिवमी काहीतरी सांगत असतो, यांची बडबड सुरूच असते. म्हणजे दिनेश पप्पा येईपर्यंत यांची बडबड असं ऐकण्यामध्ये ना 10 कसे वाजले अजिबात समजलं नाही आहे. आणि तुम्ही विचारत होता की ताई तुझं गाव कोणतं आहे, तर माझं गाव सोनाळ आहे, पण आम्ही कमलनगरला राहतो. म्हणजे दीपक दिनेशच्या शाळेमुळे आम्ही इकडं आलेलो होतो आणि एकदाच सेटल आम्ही झालेलो आहोत.
तर कमलनगरलाच राहते आता मी. म्हणजे खूप सारे त्यांचे कमेंट येत असतात की ताई तू कुठं राहते, म्हणजे तुझं गाव कोणचं आहे असं विचारत असता. तर मी कमलनगरला राहते. तर थोडा वेळ मुलांची मस्ती झाली, परत आम्ही थोडा वेळ बोलत बसलेलो होतो. तितक्या दिनेश पप्पा दिनेश सगळेजणच आलेले होते. सगळ्यांचं जेवण खाणं झालं. जेवता जेवता रात्रीचे 11 वाजलेले होते. म्हणजे मुलं बाळांना खूप सतवत होते, त्यामध्ये समजूत काढणं, ती कामं ही कामं थोडंफार करणं, परत आमची बहिणीची चर्चा, आईचं काहीतरी असतं, त्यामध्ये 11 साडे 11 कशी वाजलीच नंतर भांडी क्लीन करून किचन क्लीन करूनच मी झोपलेले होते. तर आता ही सकाळची वेळ आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तिकडे सगळेजण बसलेले आहेत आता आणि पूर्ण घरचं झाडणं पुसणं क्लिनिंगची सगळी कामं झालेली आहेत. आणि इकडं रोहिणीला म्हणलं की सगळ्यांना तो आंघोळ घाल, म्हणजे सानवीला आणि शिवमला आंघोळ घाल. परत दिनेशही सगळं आवरलेला आहे, तो जात आहे गॅरेजला. आणि इकडे सानवीची मस्ती सुरूच आहे, काहीतरी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हात धरून बसते. शिवमचं पण तसंच आहे. तर त्यांचं झालं, सगळ्यांचं आवरलं खाण्यापिण्यानंतर मी रोहिणीला नाव घातलेलं आहे. परत रोहिणी पण मला आंघोळ घातली. म्हणजे दररोज हेच चाललेलं आहे आमच्या बहिणीवाचं की मी तिला नाव घालते, ती मला नाव घालते, हे सुरू आहे. तर इकडं चॉकलेट दिलेलं आहे यांना खाण्यासाठी, म्हणजे कॅन्टीनहून आणलेली चॉकलेट आहेत. तर इकडं सानवी आणि शिवम दोघांनाही चॉकलेट खूप आवडतं, त्यांचं फेवरेट आहे. तसं तर सगळ्यांचं फेवरेटच असतं हे. इकडं दिनेश देत आहे काढून, तो पण खायला घेतलेला आहे. आणि आज आणखीन स्वयंपाकाचा पत्ता नाही. आता स्वयंपाक काय करायचा आणखीन मी विचारही केला नाही, कारण सकाळपासून हेच चाललेलं आहे. चहा पाणी, घरची क्लिनिंग, साफसफाई, आंघोळ्या करणं, हे ते चालू आहे. म्हणजे 4 चौघं जमल्यानंतर हेच गोंधळ असतो. स्वयंपाकाचा आणखीन काही नाही, तर थोडंसं लेटच होणार आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर यासोबत या व्हिडिओला तर एंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, आईबद्दल तुमची खूप काळजीपूर्वक कमेंट येतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.